तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे चिदान दिगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी अजिसपूर्क मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदरचा उत्सव परिपूर्ण करीत आलेले आहात. अनेक संत महंतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. उभे राहिलेले गायक मृदंगाचार्य आपण सर्व उपस्थित श्रोतृ वर्ग सर्वांच्या उपस्थितीने भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. विठ्ठल सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ हा अभंग सर्वांच्या पाठाचा आहे. सर्वांच्या जरी पाठाचा नसला तरी भजनी मंडळाच्या तरी नक्कीच पाठ आहे. हे चिदान देगा देवा. साधू संतांचे काही काही अभंग लोकांच्या समाजाच्या सहज पाठ झालेले. वृक्ष बदले आम्हा सोयरे वन सहज पाठ झाले. ऐकून ऐकून पाठ झाले. समाजाच्या पाठ झाले. पुढाऱ्याच्या तर आपल्यापेक्षा जादा पाठ झाले. असे बरेच अभंग आहेत सहज लोकांच्या पाठ आहेत. सुंदर ते ध्यान काही पाठच की नाही. सगळ्याचे सगळा जरी पाठ नसला तरी अर्धवट का व्हायना पाठायचे की नाही. अर्धवट जरी नसला तरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर एवढं का व्हायना येतच असेल की नाही. त्याला मराठी भाषा येते त्याला एवढं येतं सुंदर ते ध्यान. एवढं येत नसलं तर समजायचं हे आपल्या देशातलंच नाही, विदेशी आहे. सुंदर ते ध्यान मराठी भाषिक लोकांना हे अभंग साधू संतांचे सहज पाठ झालेले. सहज लोकांमध्ये असतात. लोक बोलत राहतात. अभंग गायले जातात. कॅसेट मध्ये गायले जातात. मोठमोठे गायक भारतातले जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांनी हे गायलेले अभंग असल्यामुळे सहज समाजाचे ते पाठ आहे. नुसतं पाठ असून काम भागत का. त्याचा अनुभवही असायला पाहिजे. तो अभंग आपल्याला कळायला पाहिजे. या दृष्टीने संतांचे अनेक अभंग त्यापैकी आजचा जो अभंग आहे भजनी मंडळ आम्ही कथा कीर्तन भजन झाल्यानंतर शेवट हा अभंग म्हणत असतो. हे चिदान देगा देवा. श्री तुकोबाराय देवाच्या पुढे उभा राहिले आणि देवाला दान मागायला लागले की अहो देवा मला तुम्ही दान द्या. दानाचं स्वरूप काय आहे. महाराजांनी दानाचं स्वरूप सांगितलं. तुझा विसरण भावा तुझा विसर मला होऊ नये हेच दान द्या. याच्यापेक्षा मला दुसरं काहीही नको. म्हटले माझं हेच जर तुम्ही दान घेतलं तुकोबाराय तर तुम्ही काय करणार हे दान घेऊन. म्हटले देवा तुझं जर मला स्मरण राहिलं तर स्मरणामध्ये मी भजन तुमचं करीत राहील. गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी. आवडीने गुण गाईन. स्मरणपूर्वक गुण गाईन. आठवण तुझं गुण गाईन. यामध्ये मला परमानंद आहे. याच्यापेक्षा दुसरं माझ्या जीवनात काहीही मिळवायचं नाही. मला धन देऊ नका. मला मोक्ष सुद्धा देऊ नका. न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नको मला आणि कुठलीही संपत्ती नको.
मग काय पाहिजे म्हटले, मला एकच द्या, तुमची आठवण राहिली पाहिजे, सतत स्मरण राहिलं पाहिजे. आणि त्या स्मरणाला पोषक असणारा एक घटक आहे, त्यांचं नाव संत आहे. संत हे देवाच्या स्मरणाला पोषक असतात. संत भेटले की आपल्याला देवाची सहज आठवण होते. या न्यायाने तुकोबऱ्याने म्हटलं की तुझा विसर होऊ नये याकरिता संत संग दे सदा. का या सप्त्याची त्या सप्त्याला नाही, सदा अखंड संत सहवास मला द्या. या जन्मामध्ये जर तुम्ही तुमचं भजन करीत राहील, अखंड आवडीने गुण गात राहील, आणि भजन करता करता माझं आयुष्य संपेल, आणि आयुष्य संपलं की शरीर पडणार आहे. कोणाचं असलं तरी पडणारच आहे. गरीबाचं पडणार आहे, श्रीमंताचं पडणार आहे, आडेण्याचं पडणार आहे, ज्ञानाचं पडणार आहे, सामान्य माणसाचं पडणार आहे, आणि महाराज लोकांचं सुद्धा, संताचं कोणाचंही असो शरीर हे पडणार आहे. श्री तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा मला माहित आहे माझं शरीर पडणार आहे, पण माझी भजनाची आवड आणि तुझं स्मरण याच्यावर माझं खूप प्रेम असल्यामुळे याकरिता मी पुन्हा जन्माला येईल आणि हेच करीत राहील. म्हणून तू आम्हाला गर्भावास दे, आम्ही ते दुःख सहन करू आणि पुन्हा तुझंच भजन करीत राहू. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कशा करता गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल श्री तुकोबाराय देवाकडे दान मागतात. तुकोबारायांनी देवाकडे दान मागितलं, तुकोबारायांनी संताकडे दान मागितलं, पण तुकोबारायांनी समाजाकडे सुद्धा दान मागितलं. दानाचा विषय काय आहे? दानाचा विषय आहे भक्ती, ज्ञान, प्रेम, भजन. हे दानाचे तुकोबारायांच्या जीवनातले विषय आहेत. तुमच्या आमच्या जीवनातले विषय काय आहे? आपण समाजाला मागितलं तरी व्यवहारातलंच मागू, संताला मागायला गेलो तरी व्यवहारातलंच मागू, आणि देवाला मागायला गेलो तरी व्यवहारातलंच मागू. पण श्री तुकोबाराय या तिन्ही वर्गाकडे गेले, पण परमार्थातलंच मागितलं. म्हणून श्री तुकोबाराय अनेक ठिकाणी आपल्या अभंगवाणीमध्ये बोलत राहतात की देवा मला दुसरं काही नको, फक्त तुझ्या भक्ती संबंधानेच दान दे. ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही द्यावा, प्रेम भातुके पाठवा. देवा तुम्ही आम्हाला प्रेम द्या, कारण प्रेमाची देवानी देणं अतिशय महत्वाचा घटक आहे. देव सगळ्या जगाला मागणाराला अनेक वस्तू देतो, पण प्रेम लवकर देत नाही. श्री तुकोबारायांनी स्वतःही प्रेम मागितलं आणि समाजालाही सांगितलं, तुम्ही पंढरीला जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि पांडुरंगाला काय मागा? गात जा
जगात जागा, देवाला प्रेम मागा, देवाला भक्ती मागा, देवाला ज्ञान मागा, देवाला आपल्या परमार्थाकरता पोषक असणाऱ्या वस्तू मागा, इतर काही मागू नका. श्री तुकोबारायच्या बंधूचे एक प्रमाण आहे. श्री तुकोबारायचे बंधू म्हणतात, आम्हाला दुसरं काही देऊ नका, फक्त तुम्ही राम 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 म्हणा, हेच आम्हाला दान द्या. विनवितो सकळा जना, कर जोडून थोरा लहान, दान येतुले त्या मदतीना, म्हणे तुकया बंधू, तुम्ही राम 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 म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराय करता काही देणगी देतात, काही धन देतात, घोड्यावर पाठवतात, सैनिक तिथे घेऊन जातात. त्यावेळी श्री तुकोबारायने महाराजांना स्पष्ट सांगितलं, महाराज आम्हाला हे काहीही नको, आम्हाला जर द्यायचं असेल तर एवढंच द्या. म्हणजे काय, आम्हा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, आम्ही तेने सुखी, मुखी हेर तुमचे, हे आम्हाला काही देऊ नका, तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हे जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजाला शिकवलं. महाराजांनी ऐकलं न ऐकलं तो इतिहास करायला माहित. विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधू संतांनी कोणालाही शिकवलंय, कोणाकुठेही मागितलं, पण हेच मागितलं, परमार्थातलंच मागितलं, देवा संबंधानेच मागितलं, इतर वस्तूची बिलकुल अपेक्षा ठेवली नाही. चला, साधू संत संतांकडे गेले, संतांकडे सुद्धा त्यांनी हेच मागितलं की महाराज आम्हाला दुसरं काही देऊ नका, आम्हाला नवविधा भक्ती काय म्हणतात ती द्या. नवविधा काय बोलिले जी भक्ती, द्यावे माझे आते संत. द्यावे माझे हाती संत जनी. नवविधा प्रकारची भक्ती आम्हाला दाखवा, द्या. संताकडे मागणी आहे. श्री तुकोबाराय हनुमानजीच्या दर्शनाला गेले, हनुमानजीचं दर्शन घेतलं. हनुमानजीकडे डोळे भरून पाहिल्यावर हनुमान तुकोबारायच्या लक्षात आलं की काय हनुमंताचं जीवन आहे, भक्तिमय. भक्ती कशी करावी, कोणाकडून शिकावं. काय भक्तीच्या त्या म्हणजे संतांनी संताकडे सुद्धा हेच मागितलं, आणि संत देवाकडे गेल्यावर काही दुसरं मागतील का आपल्यासारखं? नाही. संतांनी देवाकडे गेल्यानंतर अशा अनेक मागण्या मागितल्या, पण त्या भक्ती ज्ञान प्रधान मागण्या असल्यामुळे आजच्या अभंगातली जी मागणी आहे, दान मागितले तुकोबारायने, त्या दानाचं स्वरूप आहे तुझा विसरण भावा. देवाचं स्मरण सतत राहणं हे भक्तीमध्ये अतिशय महत्वाचं लक्षण आहे. विठ्ठल देवाचं स्मरण माणसाने सतत केलं पाहिजे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. सतत देवाचं कीर्तन करावं, सतत देवाचं स्मरण करावं. श्री भगवंताने गीतेमध्ये अनेक वेळा सांगितलं की अर्जुना तू माझं सतत स्मरण कर. माम
अनुस्मर, नित्य माझं आठवण करीत राहा. माझ्या आठवणीने तू जगत जा. तुला जे काम करायचे ते करीत जा, पण प्रत्येक काम करताना आठवण कोणाची ठेवीत जा? माझी. म्हणजे देवाची आठवण ठेवावी. कोणतंही काम करावं पण देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. कारण देवाचं स्मरण राहणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपण कीर्तनात बसतो, विनोद ऐकतो, कीर्तन ऐकतो, कीर्तनकाराला लक्षात ठेवतो, देव ध्यानात येतो की नाही काय नाही. विठ्ठल विठ्ठल आहे की नाही? परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला जर देवाकडे जायचं असेल तर कीर्तनकाराला विसरावं लागेल, सगळ्या गोष्टी यातल्या विसराव्या लागतील आणि सगळं विसरल्याशिवाय देवाचं स्मरण राहणार नाही. आणि देवाचं स्मरण जर खरं झालं तर बाकीचं काही ध्यानात येणारच नाही. ध्यानात ठेवा, कारण स्मरणाला किती महत्व आहे. म्हणून देवाचं स्मरण करावं. देवाच्या स्मरणाने जीवाचं कल्याण होतं. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मुळे हा सांडे उपाधी. म्हणून वासुदेवाचं सतत स्मरण ठेवा. काही गोष्टी अशा आहेत व्यवहारातल्या, त्या माणसाने ताबडतोब विसराव्या. काही गोष्टी अशा आहेत त्या काही कालाने विसराव्या, आणि काही गोष्टी अशा आहेत त्या कधीच विसरू नये. दुःखद गोष्टी जर असतील, वाईट घटना घडलेल्या असत्या तर त्या माणसाने ताबडतोब विसराव्या. त्याच्यात तो सुखी आहे बघा. उदाहरण म्हणून लक्षात घेऊन चला. एखादी बाई आहे, एकुलता एक मुलगा आहे, नवरा वारलेला आहे, मुलगा कॉलेजला जायला लागलं, माई लेक दोघच आहेत, संपत्तीला कमी नाही. कर्मधर्म सुयोगाने पोरग आईला म्हणायला लागलं, मला आता गाडी घेऊन दे म्हणे, तू मोटरसायकल. आई म्हटली, नाही बाळा, तू लहान आहे, आणखी तू गाड्या चालवला, तुला जमायचं नाही, आत्ताच नाही घेऊ द्याला. त्यांनी सांगितलं आईला, तू जर गाडी घेऊन दिली नाही तर आत्महत्या करीन म्हणे. आईचं प्रेम धाक मोटरसायकल घेऊन दिली. कॉलेजला जायला लागलं, इकडं तिकडं हिंडायला लागलं, थोडे व्यसन करायला लागलं. माईच्या पक्क लक्षात आलं, पोरग चांगलं बिघडलंय. आई पुन्हा पुन्हा सांगायची, बाळा गाडी हळू चालवत जा, दारू पिऊन गाडी चालू नको, कधी काय होईल काही सांगता येत नाही, असं आई पुन्हा पुन्हा सांगायची. पण पोरग ऐकायला तयार नव्हतं. पैशाला कमतरता नव्हती, आईचं लाडकं होतं, आणि लाडामुळे मुलगा जरा वाहायला गेला. एक दिवस व्यसन केलं, दारू पेलं, आणि कुठेतरी झाडावर जाऊन आदळलं. जाग्यावर मुलगा मेला. मुलगा मेल्याची वार्ता जर आईला कळाली तर त्या माईला किती दुःख झालं असेल. माय सुद्धा चक्कर येऊन पडली. त्यालाही दवाखान्यात न्यावं लागलं, औषध उपचार सुरू झाले. मी तुम्हाला विचारतो, त्या आईने त्या लेकराचं दुःख विसरावं का ध्यानात ठेवावं? काय करावं? विसरलं ती माय चांगली जगन, ध्यानात ठेवलं तर चांगली जगन. कवा जगन? विसरली तर जगेल, विसरलं तर अन्न खाईल, विसरलं तर पाणी पिईल, विसरलं तर सुखी होईल. आणि ती जर नाही विसरली तर नक्कीच पोराच्या मागं तिचाही नंबर लागल्याशिवाय राहणार. पण वाईट गोष्टी ताबडतोब विसरून जाव्यात. ध्यानात ठेवायची गरज बिलकुल गरज नाही. ताबडतोब सोडाव्यात, बिलकुल ध्यानात ठेवायची गरज नाही. काही काही लोकांच्या काही काही गोष्टी फार ध्यानात राहतात. मी एका गावात गेलो, एक माणूस भजनी माणूस, पण भजन कीर्तनात दिसलाच नाही सप्ताहामध्ये. आणि मग त्याला नंतर भेटल्यावर विचारलं, का हो म्हटले तुम्ही कीर्तनात सप्त्यात दिसत नाही? ते म्हणले, महाराज माझं पक्क ध्यानात आहे म्हणे. मी काय ध्यानात आहे म्हणे? 5 वर्ष झाले गावचा सप्ताह उभा राहिला, मी टाळ घेऊन उभा राहिलो होतो. आमच्या गावातल्या अमुक माणसाने माझा टाळ हिसकून घेतला. 5 वर्ष झाले पक्क ध्यानात येतो, आपासून सप्त्यात गेलोच नाही. हे विसरावं का ध्यानात ठेवावं? हे विसरावून टाळ घेऊन भजन करावं. विठ्ठला विठ्ठला. पण अशा
अशा काही काही गोष्टी लोक विसरतच नाही. जे विसरायला पाहिजे ते विसरत नाही, जे नाही विसरायला पाहिजे त्याला विसरल्याशिवाय राहणार नाही. गावाच्या ग्रामपंचायतचे विलक्षण झालं, निवडणुका झाल्या, निकाल लागला, लोक कामाला लागले, सरपंच त्याचे काम करायला लागला. 2 महिने झाले, विरुद्ध पार्टीने विसरावं का ध्यानात ठेवावं? विसरलं तर गावाचा विकास आहे का ध्यानात ठेवल्यावर गावाचा विकास आहे? बरोबर आहे. तुमचं गाव सुशिक्षित आहे, तुमच्या गावाला पुरस्कार मिळालेले आहेत, आता मला कळालं. पण आपलं गाव आदर्श आहे. आपला विषय महत्वाचा असा चाललाय की राजकारणातल्या ज्या घडामोडी असतील त्या तिथपर्यंत ध्यानात ठेवीत जाव्या. एकदा ते विषय संपला की विसरून जात जावं, कामाला लागत जावं. जगाचं चांगलं होतंय, समाजाचं चांगलं होतंय, गावाचं चांगलं होतंय. आपला विषय चाललेला आहे, काही गोष्टी विसरून जात जाव्या, ध्यानात ठेवण्याची गरज नाही. चला, काही गोष्टी अशा आहेत काही कालापुरत्या ध्यानात ठेवाव्या. उदाहरणार्थ आपण कोणाला जर पैसे दिले, ध्यानात ठेवा का विसरावे? किती दिवस? येईपर्यंत ध्यानात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. लोकाला दिलेले ध्यानात ठेवीत जावे आणि लोकांचे घेतलेले ते पण ध्यानात ठेवीत जावे. व्यवहार सुसंगत करीत जावा. एकदा तो व्यवहार क्लिअर झाला की पुन्हा ध्यानात ठेवण्याची गरज नाहीये. काही गोष्टी काही कालाने विसराव्यात आणि भगवंताचं नाम किंवा भगवंताचं स्वरूप आहे याला कधीच विसरू नये. देवाला विसरलं की आपली विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाला कधी विसरू नये. भगवत भक्त देवाला कधी विसरतच नाही बरं. पण देव स्मरण म्हणजे ध्यानात राहणं एवढं सोपं नाही. नारद महर्षी सांगतात तद्विस्मरणे परम व्याकुलते व्याकुलते ते. देवाचं विस्मरण झालं की भगवंताला अत्यंत दुःख होतं. म्हणून देवाचं स्मरण सतत राहिलं पाहिजे. शास्त्र सांगते देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. संत देवाच्या स्मरणाकरता प्रयत्न करतात की हे देवा तुझं मला सतत स्मरण राहिलं पाहिजे. परंतु आपण सांगितलेलं आहे, शास्त्र पण सांगते आणि तुझं स्मरण हे माणसाला सुखी बनवते, आनंदी बनवते. म्हणून देवाचं स्मरण सतत राहिलं पाहिजे. श्री तुकोबाराय देवाचं सतत स्मरण करण्याचा प्रयत्न सतत करतात. पण देव ध्यानात राहत नाही, विसरतो. हा प्रतिबंध श्री तुकोबारायला त्रास देत होता. देवाचं स्मरण राहत नव्हतं. म्हणून श्री तुकोबारायने विचार केला आपल्या प्रयत्नाने काम होत नाही तर आता देवाचं सहकार्य घेतलं पाहिजे. आता मग साहे ते करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गुरुवा. आता मला तू सहकार्य कर. म्हटले काय सहकार्य? म्हणजे तुझा विसर मला होऊ नये. अशा पद्धतीचं मी दान मागण्याकरता तुमच्याकडे आलो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दान देगा देवा दान देगा देवा
तुझा विसर न भावा, तुझा विसर होऊ नये हेच मला तू दान दे. दान शब्द सगळ्याच्या परिचयाचा आहे. दान केल्यानंतर संपत्ती वाढते का कमी होते? वाढते. तरी पण दान करावं वाटत नाही, एवढीच अडचण आहे. म्हणून दान हे फार महत्वाचं आहे. दानाने अंतःकरण शुद्धी होते, दानाने धनशुद्धी होते, दानाने भगवंताची प्राप्ती होते. अनेक पैलू दानाच्या पाठीमागे आहेत. म्हणून दान शब्द तुकोबारायाला अपेक्षित आहे. तुकोबाराय दानाच्या विरोधात नाही. बरं, तुकोबारायाने दान करायचे सांगितलेलं आहे. उदास विचारे वेच करी. श्री तुकोबारायाने दान करायचं पण सांगितलं. योग्य व्यक्तीला दान द्या म्हणून सांगितलं. आपल्या पत्नीला उपदेश करताना तुकोबाराय सांगतात, उद्या पर्वकाळ आलेला आहे, द्वादशी आहे, सोमवार आहे, ब्राह्मणाला पाचारण कर आणि दान दे. म्हणजे श्री तुकोबाराय बायकोला सांगतात दान करा. तुम्हा मला पण सांगतात दान करा. वासुदेव करीतो फेरा, वाड्यात बाहेर दारा, कुणी काहीतरी दान पुण्य करा. जा बनेदा तरी जातो माघारा. दान करा, दान. दानाला महत्व आहे साधू संतांकडे. श्री तुकोबाराय गीता भागवताला मांडणारे. गीता भागवतामध्ये दानाचा सूक्ष्म विषय सगळा आलेला आहे. दानाचे 3 प्रकार 17व्या अध्यायामध्ये सगळे चिंतन आलेलं आहे. म्हणून दानाला तुकोबाराय मानतात. दानाच्या विरोधात तुकोबाराय नाहीत. म्हणून दान योग्य ठिकाणी झालं पाहिजे. दान केल्याने संपत्ती वाढते. आपल्याला लवकर अनुभव येत नाही. सप्त्याला 1000 रुपये दिले म्हणजे 2000 होतात म्हणून असं अनुभव येतो का? नाहीये. याच कारण आहे, ज्या माणसाच्या जीवनातले पितरांचे ऋण, समाजाचे ऋण, पशु पक्ष्याचे ऋण, हे सगळे ऋण फिटलेले असतात, त्याची संपत्ती वाढायला वेळ लागत नाही. दान केले की लवकर वाढते.
ज्यांच्या जीवनामध्ये ऋण असतं, ऋण असल्यामुळे आपण जे दान देतो ते ऋण फेडण्यामध्ये जमा होतं. ज्याचे सगळे ऋण फिटलेले असतात त्याने दिलं की लगेच वाढतं. बरं, लगेच वाढतं. तुम्हाला अनुभव असेल नसेल मला काही माहित नाही, पण मला तर अनुभव आहे. पटकन धन वाढतं लगेच, ताबडतोब वेळ लागत. एका गावात कीर्तन झालं. आम्ही असं बसलेलो होतो खाटावर, लोक दर्शन करत होते. शास्त्र असं सांगतं गुरुचं संताचं रिकाम्या हाताने दर्शन करू नये, म्हणून त्या गावातले लोक 10 रुपये 5 रुपये दक्षिणा ठेवत होते. अशी दक्षिणा ठेवत असताना एक लहान मुलगा तिथे आला. तो आला आणि एका नोटाला हात लावायला, माझ्या पुढच्या नोटाला. तर मी हात लावून देईन, पण तो मुलगा लहान होता, तो हात लावायला लागला. मी काय केलं, ठीक आहे, एक 50ची नोट घेतली, त्याच्या हातामध्ये दिले. त्याचे वडील लगेच आले, म्हणले महाराज कशाला दिले म्हणे तुम्ही, तुमचे राहू द्या, तुमचे राहू द्या. मी म्हटलं राहू द्या राहू द्या. त्यांनी मुलाला उचललं, घरी गेला, 2 मिनिटात आला, माझं दर्शन केलं आणि 100 रुपये पायावर ठेवले. 50चे 100 व्हायला किती वेळ लागला. झाले की नाही? नक्कीच होते, पटकन होते. तुम्हाला असा अनुभव येत नाही म्हणून तुम्ही दान करीत नाही. असा अनुभव आले लोक काय दान कमी करते का? पटापट दान करीत राहते. त्यांना माहिती दिलं की वाढत, दिलं की वाढतं. पण योग्य ठिकाणी दान केलं तर नक्कीच वाढतं. तुकोबाराय बाळक्रीडेमध्ये सुद्धा सांगतात, भगवान कृष्ण ज्या घरात जायचे, त्यांचं दही दूध तूप लोणी चोरून खायचे, त्यांच्या घरात दुप्पट दही लोणी तूप व्हायचं. दुनिया चढायची, असं वाढायचं त्यांचं. आणि म्हणून धन वाढावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी काय करावं, दान. दान शब्द महत्वाचा आहे. साधू संत दानाच्या विरोधात नाही. निळोपाराय सांगतात, करिता दान धर्म पुढे भोगविती फळा. म्हणून दान करणं हे फळ देतं, अर्थात पुढे जन्म देतं. त्या दानाचा उपभोग घेण्याकरता जन्म मिळतो. म्हणून तुकोबाराय साधू संत ज्ञानोबाराय हे इतके सुंदर संत आहेत की त्यांनी सांगितलं दान सुद्धा करू नका. का दान करू नका? कारण ते बीज पेरून जात. जर दानाचं बीज पेरून ठेवलं तर फळ बघण्याकरता जन्म घ्यावा लागतो. पण अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या माणसाने केल्या की बीज तयार होतं. याकरता ते अत्यंत निष्काम झालं पाहिजे. उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हाताला माहीत होत जाऊ नये, एवढं स्वच्छ आणि निर्मळ झालं पाहिजे. आपण कृषी वळू म्हणजे शेतकरी आहात. पेरलेलं बी आपण झाकून टाकतो का मोकळं ठेवतो? कशा करता? सगळ्याला माहिती. मग दानाचे झाड होतेच का करता? दानाचे आडवट आपला फोटो नाही लावला, आपलं सप्तपंक्तीत नाव नाही आलं, आडवट. दान जेवढे आपण झाकून करू तेवढे त्याचे परिणामी फल अधिक मिळतं आणि मस्त मिळतं. पण परिणामी फल हे अपेक्षित जर ठेवायचं नसेल तर निष्कामता अत्यंत महत्वाची आहे. म्हणून दानाने देव केव्हा मिळतो? ते निष्काम झालं तर. त्याचं बीज नाही राहिलं पाहिजे. आणि बीज जर शिल्लक राहिलं तर त्याचे फल मिळत राहतात. ऐश्वर्य मिळतं, संपत्ती मिळते, पैसा मिळतो, सगळं काही पुन्हा अनंत पटीने मिळत राहतं. असं दान शब्दाला अनुसरून मी आपल्या पुढे बोलत होतो. इथे दानाचा विषय श्री तुकोबारायाने देवाकडे जो मागितला तो दानाचा विषय संपत्ती नाहीये, भोग नाहीये, बाकी लौकिकातलं पद नाहीये, लौकिकातली कुठलीच गोष्ट नाहीये. तुकोबारायाच्या दानाचा जो विषय आहे, तुझा विसर न व्हावा, तुझा मला विसर होऊ नये, हे दानाचं स्वरूप तुकोबारायाचं आहे. मागण्याचं स्वरूप असल्यामुळे श्री तुकोबारायांनी मागितलं, देवा मला एवढंच दे, दुसरं काही देऊ नको. तुझं जर मला सतत स्मरण राहिलं तर स्मरण राहून मी तुझं भजन करीन. त्या भजनात लय आनंद आहे. दुसऱ्या चरणात गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
आवडीने तुझं गुण गाईल. काय आनंद आहे देवाच्या भजनामध्ये. आवड पाहिजे बरं. आवड नसेल तर भजनात आनंद नाही. आवडीने भजन करावं. आवड म्हटलं की माऊलीची बोबी आहे, लाज वाटत नाही बरं. व्यसन म्हटलं की शीन वाटत नाही, आणि आवड म्हटलं की लाज वाटत. ज्ञानेश्वरीचं पारायण असतं सप्ताहामध्ये. बऱ्याच लोकांना पारायण करावं वाटतं, पण घरून ज्ञानेश्वरी मंदिराकडे घेऊन जायची लाज वाटत. देवाच्या पूजेसी लाजसी गवा देवाच्या पूजेची लाज वाटे लाजशी गव्हाला. वा. श्री तुकोबाराय सांगतात, देवाच्या पूजेला जायचं असलं तर लाज वाटते. पुढचे शब्द तुकोबारायचे. तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला व्यवहारातले काम करायला लाज वाटत नाही, पण ज्ञानेश्वरी घेऊन मंदिरात जायचं म्हटलं की लाज वाटते. लाज वाटते म्हणून सामुदायिक करावं लागतं, म्हणजे बऱ्याच लोकांना लाज वाटत नाही. समाजाचं असं आहे, सर्वांनीच जर केलं ना ते चुकीचं असलं तरी बरोबर राहत. फक्त सर्वांनी केलं. समाजातल्या रूढी परंपरेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, सगळेच करतात म्हणून लाज वाटत नाही. परमार्थ करणं माणसाला लाज वाटते. देवाचं भजन करायला लाज वाटते. कारण का? त्याचं महत्वाचं कारण आहे तेवढी आवड नाही बरं. लाज कुठे? लाज असल्यानंतर, आवड असल्यानंतर लाज राहत नाही. माऊलीचे शब्द आहेत नाही का, व्यसन आणि शिनवी आणि आवडी आणि लाजवी, पिशी आणि न बोलवी तरी हे काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे आवड म्हटलं की लाज नाही. ज्ञानेश्वरी आणायची लाज वाटेल, भजन कीर्तनाची लाज वाटेल, देवळात यायची लाज वाटेल, पण एक लक्षात घ्या, किती म्हातारा माणूस असू द्या, नातवाला घेऊन निघतो, मंदिराकडे निघतो, नातू रडायला लागला, उचलून खांद्यावर घेऊन साऱ्या गावात मिरितो, लाज वाटते का? का वाटत नाही? आवड आहे. विठ्ठला महत्वाची. आवड म्हटलं की लाज संपली. एखाद्याला बिडी प्यायची तर आवड असली तर त्याला लाज वाटते का? आवड असलो ते महाराजाला काही समजित नाही, कारण त्याची आवडच तेवढी राहते. आवड ही एक महत्वाची चीज आहे. आणखी तुम्हाला उदाहरण देईन. आई असते, आई लहान बाळाची सेवा करते, लहान बाळाला नाव घालते, कपडे घालते, सगळं करते, पगार घेऊन करते का आवडीने करते? आवड असल्यामुळे ती काही
अपेक्षा करते का या पोराला आता नवदू घातल्यावर मला एवढा पगार भेटणार आहे? पगारावाल्याला आवड राहते का? त्या महिला असतात ना, पाळणा सेंटर मध्ये इकडं तिकडं महिला असतात सेवा करायला. काही नोकरीच्या महिला असतात, त्या बिचाऱ्या तिथे नेऊन लेकराला ठेवतात. मग तिथल्या महिला सेवा करतात की नाही? आवडीने करतात का पगारामुळे करतात? बरोबर, त्या पगारामुळे करतात. आणि आई आवडीने करतात. तसं महाराजांनी कीर्तन कोणत्या पद्धतीने करावं? विठ्ठल आवडीने करावं का पगाराने करावं? तुमच्या लक्षात आला गुण गायीन आवडीला किती महत्व आहे. मग भजन कीर्तन परमार्थ सत्संग करत असताना आवड जर नसेल तर रोजान लावलेले माणसं कोण काही मजा आहे का? परमार्थ आवडीने झाला पाहिजे. आवड किती महत्वाची आहे. आवडीने परमार्थ केला की आपल्या जीवनाची व्यवस्था आपल्याला करायचं काम पडत नाही, तो व्यवस्था करतो. आवडीने भावे हरी नाम पुढचा शब्द आहे भावे वाचेशी सद्गद जपे आधी जात वेत गोत गुण शिळमा भजे का त्वरित भावना युक्त आवडीने. काय त्या आवडीला महत्व आहे? आवडी इतकी महत्वाची आहे. म्हणून भक्त जीवनामध्ये बाकीच्या कुठल्याही गोष्टीची व्यवस्थेची गरज पडत नाही, कारण त्यांची ती आवडच तेवढी राहते. त्या आवडी पुढं बाकीचं सगळं जग फिक आहे. बरं, एवढी त्यांना देवाची आवड आहे. आणि एवढ्या आवडीने ते देवाचं गुण गाईन म्हणतात. तुकोबरा हो, गुण गाईन आवडी. गुण म्हणजे भगवंताकडे अनंत गुण आहे. शास्त्राने वर्णन केलेले मुख्य 6 गुण आहे. म्हणून षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत. भग म्हणजे षडगुण ऐश्वर्य संपन्न. संपन्नता ज्यांच्याकडे असते त्यांना म्हणतात भगवंत. भगवंत ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण वर्य वसती जेथ तो भगवंतो. अशा भगवंताचे 6 गुण आवडीने गात राहील. यशाचं वर्णन करायला सुरुवात केले की भगवंताच्या यशाचं वर्णन करायचं. 7-7 दिवस कीर्तन असले की यशाचं वर्णन 1 दिवस. यश श्री औदार्य भगवंताची उदारता, वैराग्य यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य हे 6 गुण आहेत भगवंताकडे. आणि हे सगळे गुण आम्ही गात राहू. पण शब्द कोणता आहे? आवडीने गुण गाईन. आवडी हेच माझे सर्व जोडी. हेच माझ्या जीवनामध्ये सर्वस्वी मिळवून आहे. हीच माझी जोड आहे. याकरताच मी जन्माला आलो. तुझं गुण मी गात राहील, पण गुण गाताना तुझं स्मरण राहिलं पाहिजे. तुझा विसरण हा महत्वाचा शब्द आहे. स्मरण बरं का, भक्तीतला या अभंगातला, की मला तुझं स्मरण राहील. आपण देवाचं भजन कीर्तन करतो, हरिपाठ करतो, हरिपाठामध्ये पावले खेळतो, भगवंताचं भजन चाललेलं असतं, हरिपाठ म्हणत असतो आपण. पण हरिपाठामध्ये पावले खेळत असताना खरं सांगा बरं, आपण एकमेकाकडे पाहतो का देवाची आठवण करतो? आपण पापाच्याकडे पाहतो, आपण टाळावाल्याकडे पाहतो, आपण नाचनाकडे पाहतो. पण कसं नाचतं? वा 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 म्हणतो.
याने काय भारी डान्स केला ना म्हणतो. एकमेकाकडे पाहण्यात आपला वेळ जातो, देवाचं स्मरण होत नाही. ही अडचण आहे. विठाला विठाला फुगड्याचा कार्यक्रम रंगतो. फुगड्याचा कार्यक्रम रंगल्यानंतर देवाची आठवण होते का कोणाच्या फुगड्या लावायचे त्याचीच आठवण चालू राहते. परमार्थ आहे, सूक्ष्म आहे. हे परमार्थातला एक भाग आहे. बहिरंग भागामध्ये थोडसा बहिरंगातून आपल्याला देवाच्या स्मरणात जायचं आहे आणि अखंड स्मरण राहिलं पाहिजे. आणि अखंड स्मरण नाही झालं तर काही उपयोग नाही. नाहीतर चाललंय राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण, तोंडाने राधाकृष्ण आहे, हाताने टाळी आहे, पण मन मात्र राधाकृष्ण जवळ गेलेलं नाही. आणि मन नसतं तर काही मजा नाही. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी. म्हणून भजन मन लावून करावं का शरीर लावून करावं? मन लावून करावं. म्हणून तर माऊलीने सांगितलं दुर्लभ हरिबुद्धी जपे दुर्लभ वाचेशी सुलभ राम कृष्ण. वाचेला सुलभ आहे पण मन लावून करणारी माणसं अत्यंत दुर्लभ. जे कोणी मन लावून करतील ते तत्क्षणी तिथे जातील. लवकरात लवकर त्यांच्या परमार्थाची पूर्णता होईल याकरता श्री महाराजांनी सांगितलं देवा तुझं भजन गाऊ, आनंदाने गाऊ, हेच आमच्या जीवनात आहे. पण स्मरण राहिलं पाहिजे त्याकरता तुला दान मागतो. देवाचं स्मरण राहण्याकरता सत्संगती महत्वाची आहे. आणि देवाचं विस्मरण होण्याकरता मुक्ती आणि धनादी प्रतिबंध घातक आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं देवा तुझं स्मरण जर आम्हाला होत नसेल तर आम्हाला मोक्ष पण नको, मुक्ती नको. मुक्ती ही देवाच्या स्मरणापेक्षा संताला कनिष्ठ वाटली. स्मरण महत्वाचं आहे, भक्ती महत्वाची आहे, प्रेम सुख महत्वाचं आहे. आणि मुक्तीमध्ये प्रेम सुख नाही एवढीच अडचण. म्हणून भक्ती प्रेमा विना अभिमान नित्य नवा. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम नाही समाधान. म्हणून भक्ती श्रेष्ठ का मुक्ती श्रेष्ठ? सगळे शास्त्र आणि संत आणि सगळेजण मुक्तीच्याच मागे लागलेले. आणि मुक्ती करण्याकरता मुक्ती मिळण्याकरता भक्ती करणं गरजेचं आहे. माऊलीने हरिपाठात सांगितलं भावे विना भक्ती विना भक्ती विना मुक्ती मिळत नाही. मग भक्ती केली पाहिजे की नाही? भक्ती किती महत्वाची आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. पण भक्ती श्रेष्ठ का मुक्ती श्रेष्ठ? कसे काय? कारण भक्तीने मुक्ती मिळते ना. विठाला विठाला ज्याच्याद्वारे पुढची वस्तू मिळते ती वस्तू श्रेष्ठ असते का मागची वस्तू श्रेष्ठ असते? आपण 1000 रुपये तुमच्या हातात पैसे आहेत, पैसे घेऊन तुम्ही दुकानात गेल्यानंतर तिथे वस्तू असते. त्या पैशाची किंमत पैसे तुमच्याकडे 10,000 आहेत, ती वस्तू 10,000ची आहे. मग आता 10,000ची वस्तू घेण्याकरता हे 10,000 श्रेष्ठ आहेत आपल्या हातातले का ती वस्तू श्रेष्ठ आहे? कारण हे 10,000 दिल्याशिवाय ती वस्तू मिळणारच नाही. मग भक्ती श्रेष्ठ आहे का मुक्ती श्रेष्ठ आहे? कारण भक्तीशिवाय आता तुमच्या लक्षात आलं काय श्रेष्ठ आहे? मुक्ती श्रेष्ठ आहे. तेने मुक्ती जारी मुक्ती श्रेष्ठ. सगळं मुक्ती करताच की नाही? जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष प्राप्त होत. सगळे शास्त्र सांगते मोक्ष प्राप्त करा, मोक्ष प्राप्त करा. मोक्ष करतात सगळे आहे की नाही? सगळे जे साधन आहेत योग याग तप ज्ञान दान काय असे कशा करताय? मोक्ष करताय. आणि इथं तर तुकोबारा काय म्हणायला गेले आम्हाला मोक्ष नको. श्रेष्ठ काय आहे? मोक्ष. भक्ती त्याचं साधन आहे. भक्तीच्या द्वारे तिथे जायचंय. आता इथे एक थोडी मजा आहे. श्रीनाथ महाराज आपल्याला भागवतात एक ओवी सांगतात. नाथ महाराज म्हणतात हे बघा भक्तीमुळे मुक्ती प्राप्त होती. बरोबर आहे. म्हणजे भक्तीमुळे मुक्तीचा जन्म झाला की नाही?
कोणामुळे जन्म झाला? भक्तीमध्ये मुक्तीचा जन्म झाला. आणि मुक्त झाल्यावर भक्ती करायचं काम राहिलं का? नाही राहिलं. बरोबर आहे. म्हणजे भक्तीमुळे मुक्तीचा जन्म झाला. पण मुक्तीचा जन्म झाल्यामुळे तो साधक भक्ती करत नाही, म्हणजे भक्ती मेली. बरं का? उदाहरण आहे नाथ महाराजांचं. भक्ती मृत झाली. मग भक्ती जर मृत होत असेल, मुक्ती प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे मुक्तीची उत्पत्ती झाल्यानंतर मुक्ती जर मरत असेल भक्ती, तर आम्हाला ती मुक्ती नको, कारण ती महिला मारणारी आहे. मातृघातकी आहे. म्हणजे भक्ती करून देत नाही ज्ञानाला. ज्ञानी म्हणतो मला काय करायचं पंढरपूर, मला काय करायचं भजन, मी तर मुक्त आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे. आणि म्हणून आम्हाला ती मुक्ती नको, आम्हाला भक्ती पाहिजे. का? कारण ती मुक्ती काय करते? भक्तीचा घात करते. म्हणून आम्हाला नको, आम्हाला भक्तीच पाहिजे. भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. भक्तीमध्ये सुख आहे, मुक्तीमध्ये इच्छा संपल्या जातात. म्हणून देवायके विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हेची सुखा गरे. या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करे, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. भक्ताच्या घरी रिद्धी सिद्धी राहते, भक्ताच्या घरी प्रेम सुख राहतं, भक्ताच्या घरी आनंदाला कमतरता राहत नाही. ज्ञानाच्या घरी हे काही येत नाही बरं. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. आणि असं आहे, कोणालाही बघा मोठं सुख जर प्राप्त झालं आणि त्या सुखापेक्षा आणखी मोठं सुख प्राप्त झालं, तर पहिल्याला सोडून देतो आणि पुढच्याच्या नादी कोणी लागतं. सहज स्वभाव आहे. जुना काळ होता. एका बाबाने, एका श्रीमंत माणसाने सप्ताह ठेवला. जुन्या काळात कीर्तनकार कमी होते, म्हणून लोकांपुढे प्रश्न निर्माण राहायचा, एखादा महाराज जर नाही आला तर कीर्तन कोणाचं ठेवावं. प्रश्न निर्माण व्हायचे, कीर्तन कोणाचं ठेवावं. आज महाराज नाही, फोन नव्हते, कोणाला बोलवता येत नव्हतं, कोणाला नाही, गावात काही नाही. म्हणून बऱ्याच गावाला महाराज जर जुन्या काळात नाही आले 30 वर्षापूर्वी, तर लोक भजन करीत होते, भारुड करीत होते. प्रश्न होता कीर्तन कोणाचं ठेवावं. आजच्याही काळामध्ये तोच प्रश्न निर्माण आहे, कीर्तन कोणाचं ठेवावं. प्रश्नात बदल नाही झाला. फार मोठं आहे बरं का. असं म्हणून अशा पद्धतीने जुना काळ होता. एक श्रीमंत माणसाने एका महाराजाला बोलवलं आणि 7 दिवस त्याचेच कीर्तन ठेवले. एकाच महाराज कीर्तन चांगलं रंगात द्यायचं. आणि ते यजमान बाबा जे होते का, ते पुढे बसून झोप घ्यायला लागले. डुकल्या. महाराज परेशान झाले. महाराज भिडस्त होते, बाबाला बोलावतं दक्षिण द्यायचं नाही म्हणून. महाराजालाही बोलता येईना. म्हातारा झोप घ्यायला लागलं. बाबांचा महाराजाचा इंटरेस्ट कमी व्हायला लागला सांगण्याचा आनंद. बाबाच्या जवळ नातू बसलेला होता. महाराजांनी कीर्तन झाल्यावर त्या नातवाला बोलवलं. अरे म्हटले उद्या कीर्तनाला येणार का तू? म्हटले हो येणार. म्हटले कुठे बसतो? म्हणले बाबाजवळ. म्हणजे तिथंच बस. मी काय झालं, कीर्तन झालं तुला 1 रुपया द्यायचा आहे. बाबाला चिमटे घ्यायचा, धक्का लागायचा, तुला एक करमणूक होऊन जाईल. बाबाची झोप मोडली. बरोबर तसाच कार्यक्रम चालला. अगदी 2 दिवस म्हातारही खुश, पोरगही खुश. महाराज कीर्तन झालं की 1 रुपया द्यायचे. पुन्हा कीर्तन सुरू झालं, कीर्तन रंगात आलं आणि त्या बाबा झोपायला लागले. महाराजच्या पोराला खुणायला लागले. पोरांनी चिमटे घेतलेच नाही, बाबाला उठवलंच नाही. कीर्तन झाल्यावर महाराजांनी बोलून घेतलं. अरे बाळा इकडे म्हटले. म्हणले आज तो चिमटे का घेतले नाही, बाबाला का उठवलं नाही? ते म्हणले बाबा मला म्हटले कीर्तन झाल्यावर तुला 2 रुपये देईन. पहिला धंदा कमून सोडला त्यांनी. पहिला 1 रुपया होता, आता डबल झालेला. तसंच हे उदाहरण मी दृष्टांत सांगितलं तुम्हाला. मग मुक्ती श्रेष्ठ आहे का भक्ती श्रेष्ठ आहे त्याच्यावर चाललंय आपल्याला. कारण मुक्तीमध्ये सुख नाही. मुक्ती ही मस्त आहे, आनंदी जीवन एकदाच. पण हे प्रेम सुखाचा जो आनंद आहे त्याच्यात येत नाही. म्हणून प्रेम सुख हे भक्तीमध्ये असल्यामुळे, म्हणून भक्ती प्रेम सुख
असे शब्द येतात. म्हणून भक्ती प्रेम सुख आम्हाला दे देवा, त्याकरता आम्हाला मुक्ती देऊ नको. मुक्तीचा निषेध केला आणि आम्हाला भक्ती दे. म्हणून महाराजांनी सांगितलं न लगे मुक्ती न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. जय सदा मला वाटलं मागचं उत्तर बघन मी हेची माझी सर्व जोडी. महाराजांनी सांगितलं मला मुक्ती नको, मला संपत्ती नको. संपत्ती कशाला म्हणतात? जे मानवाने प्रयत्न करून संपादन केलेलं असतं त्याचं नाव संपत्ती. संपादन करणं त्याचं नाव संपत्ती. म्हणून संपत्ती एक प्रकारची आहे का? संपत्ती एक प्रकारची नाही. संपत्तीचे अनेक प्रकार आहे. एखाद्याचं शरीर चांगलं कमवलं एखाद्याने, त्याची सुद्धा काय राहते? शरीर संपत्ती असते. बेस्ट. काही लोकांकडे बुद्धिरूपी संपत्ती आहे. काही लोकांकडे मालमत्ता, जमीन, पैसा, काही सुद्धा काय आहे? संपत्ती आहे. काही लोकांकडे समाज एकत्रित करणं हे सुद्धा संपत्ती आहे. काही लोकांना चांगलं बोलता येतं हे त्याचे काय आहे? भांडवल आहे. असो, संपत्ती म्हणजे अनेक पैलूची, अनेक प्रकारे ज्ञानोबांनी सांगितलेले 17व्या अध्यायामध्ये की मानवाने जे कमवलेलं असतं त्याचं नाव संपादन करून संपत्ती प्राप्त केली जाते. कोणालाही प्राप्त करता येते. आणि म्हणून अशी संपत्ती, ही संपत्ती अशी आहे की भगवंताच्या भजनाला सन्मुख राहू देत नाही, यदा कदाचित विन्मुख करते. नामाशी विन्मुख, विन्मुख देवाचं भजन होऊ देत नाही. पैसा जास्त आला की माणसाला देवाच्या भजनाला प्रतिबंध निर्माण होता. खूप पैसा जर आला तर माणसाला वाटतं या सामान्य महाराज लोकात काय जाऊन बसावं. म्हणून पैशावाले महाराज आणि जा कारण ते पैशावाले लोक अशा साध्या सुध्या महाराजाकडे यायला तयार नसतात, येतात नसतात. असं ते नियोजनच आहे देशाचं, माणसाच्या स्वभावाचं. संपत्ती महत्वाची आहे. म्हणून संपत्तीकडे संपत्ती जाते की नाही? संपत्तीवानाकडे संपत्तीवान जातो. सोयरीक जमताना सुद्धा कशी जमवले जाते? बघूनच जमवले जाते. आपल्या तोडीचं आहे का? संपत्तीवान आहे का? अमुक आहे का? तमुक आहे, म्हणजे बघून केलं जातं. म्हणून संपत्ती ही संपत्तीला येते. आपला विषय चालला की संपत्तीवान जर मनुष्य झाला तर यदा कदाचित तो देवाला विनमुख होतो. पायी दिंडी त्याला चाला वाटतं का? चालायचं ठरलं तरी आता डॉक्टर सांगतात पै पै चला, म्हणून गाड्या बरोबर घेऊन पै पै चालत. असाच प्रकार आहे की नाही? म्हणून 25 लाखाची गाडी बरोबर आहे, पायी पायी चालावं लागतं का? डॉक्टरने सांगितलं नाही तर लवकर मारतात. म्हणजे देवावर प्रेम आहे का शरीरावर प्रेम आहे? त्याला दिंडीत जाणारे माणसं सगळे पारमार्थिकच आहेत का? मग अनेक कारणाचे लोक आहे दिंडीत काही एक प्रकार आहे का? म्हणून देवावर प्रेम करणारा वर्ग मात्र अत्यंत दुर्लभ आणि मस्त आहे. देवावर प्रेम करायचं असेल तर संपत्तीची अपेक्षा नाही, मुक्तीची अपेक्षा नाही, मोक्षही नको आणि संपत्ती नको. कारण धन हे देवाच्या भजन कीर्तनाला प्रतिबंध करतं. काही काही लोक म्हणतील महाराज असं कसं म्हणता तुम्ही? पैसा असेल तर परमार्थ करता येतो, मोठमोठी सप्ताह करता येतात, मोठमोठ्या लोकांना बोलवता येतं, मोठमोठे हार घालता येतात, दारू गोळा उडवता येतो, अन्नदान मोठे करता येतं.
हे सगळं मोठं करता येतं हे जरी बरोबर असलं तरी त्याच्याबरोबर अहंकार मोठा वाढतो का अहंकार संपतो? वाढत जर असेल तर वायाला जातो. अहंकार गेला अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतेची बापुडी म्हणून जन्म मरणाची तुठडी दवडी तठीली. पण अहम आणि मम हे संपलं पाहिजे आणि हे संपण्याकरता संपत्तीची गरज नाही. संपत्ती असून तिच्यातून विरक्त राहणारे महात्मे अत्यंत दुर्लभ आहे. देत देत संपत्ती आणि दया दोन्ही आली असते एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. पण अशी भेटते का आपल्याला? बिलकुल भेटत नाही ना. फार दुर्लभ आहे. म्हणून शास्त्र संत आपल्याला जे समजून सांगताय ते समजूनच घेतलं पाहिजे आणि ते जसं सांगते तसं समजून घेतलं पाहिजे. काही लोक ते सांगते तसं समजून घेत नाही, आपल्या सोयीने समजून घेते. बरेच लोक आहे. त्यांना म्हणलं चला ना पंढरपूरला, ते म्हणले महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं नलगती सायास धावी वनांतरा सुखे येतो घरा. आता हे तुकाराम महाराज सांगायचं तसं समजून घेतलं का आपल्या सोयीने समजून घेतलं? आपल्या व्यवस्थेप्रमाणे समजून घेणारे लोक भरपूर आहे. फार मोठा समाज आहे. आपल्याला वाटेल तसं समजून घेतो साधू संतांच्या अभंगाला आणि तो म्हणतो महाराज काय होतं त्याला काही ऍडजस्ट करावं लागतं असं म्हणून मोकळे होतात लोक. आणि पण संत एवढ्या कळवळीने जर आपल्याला सांगत असतील हे असं आहे बाबा, हे असंच केलं पाहिजे, असं केलं तर कल्याण आहे नाहीतर अधोगती होईल, अशा पद्धतीने संत का सांगत असतील आपल्याला? हे तो हिताचा कळवळा आहे त्यांना. समाजाचं हित झालं पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे, समाजाला खरं समजलं पाहिजे. त्याच्याच करता त्यांचे अवतार आहे. अवतार तुम्हा धराया जड जीवा. म्हणून महाराज म्हटले आम्हाला मुक्ती देऊ नको, संपत्ती देऊ नको, पद देऊ नको, आम्हाला काही देऊ नको. म्हटले मग काय पाहिजे? म्हणले एकच दे तुझं स्मरण. तुका म्हणे गर्भवासी. अजून नाही दमला आहे की शब्दाला शब्द नाही आला. विठाला टाळकरी कमी आहेत म्हणून तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नव्हती. लय मोठे टाळकर असलं त्याची लय चढावड राहते. मग प्रमाण उचलायचे. आपला विषय चाललेला आहे तुझं विस्मरण. स्मरण राहिलं पाहिजे आणि स्मरण राहण्याकरता आपल्याला एका वस्तूची गरज आहे ज्याच्यामुळे देवाचं स्मरण होत आहे. असा एक घटक जगामध्ये आहे, असा एक वर्ग जगामध्ये आहे, त्यांचं नाव संत आहे. म्हणून संत संग सदा आम्हाला संत संगती दे, कारण संताशिवाय देवाची आठवण होत नाही. आमच्यासारखे साधू संत, ड्रेस मधले संत, भगवे संत, भगव्या वेशातले संत जर रस्त्याने चालले तर सहज एखादी महिला हात जोडते, बाबाजी नमस्कार. संत संग देवाची आठवण करून देतो. आपल्यासारखा माणूस जर पंढरपूरहून आला तर लोक भेटतात, महाराज पंढरपूरहून आले, कशी काय वारी भरली, देवाचं दर्शन झालं का? आपण सांगावं झालं दर्शन. म्हणले देव काय म्हणला? असे प्रश्न करतील ते की थोडी जादा बोलत काय म्हणला देव? त्याला असं खमंग उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे देव म्हणला तू भेटला की तो मुस्काडीत मार मारला. असे विचारणारे लोक वेगळे असतात आणि काय विचारते त्याचा नियम नाही. काही काही लोक काही विचारते. आमचे लहान लहान विद्यार्थी साधक असतात नाही, त्यांना काही नॉलेज असतं, काही शिकतात संस्थेत राहतात. ते जर कोणाला लोकांना दिसले कुठं इकडं तिकडं बस स्टँडवर लगेच बोली तिथून विचारित राहते आश्रम बापूचं काय झालं. या लहान लेकराला विचारून काही समजतंय का त्यांना? पण हे लोक इतके विचित्र इतके विचारतात, पण काय विचारते त्याचा नियम नाही. संत एक वर्ग असा जगामध्ये आहे की संताची भेट झाली की देवाची आठवण होते. त्याला आणि देवाची आठवण होण्याकरता कोणाच्या भेटी झाल्या पाहिजे? संतांच्या भेटी झाल्या पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबराची प्रार्थना आहे,
काय ज्ञानोबराचे शब्द आहेत पसायदानातले एक एक शब्द अतिशय महत्वाचा आहे. ईश्वर निष्ठांचे मांदियाळी भेटो दया हुता. सर्व जगाला साधू संत पुन्हा पुन्हा भेटत राहू. कशा करता भेटावेत? वर्गण्या मागायला? कशा करता भेटावेत? चला आमच्या बरोबर यात्रेला. कशा करता भेटावेत? असे साधू संत भेटायला लागले म्हणून लोक साधू संतांपासून लांब जायला लागले. महाराज आले वाटतं त्या गल्ली, चला आपलं इकडं विनोद सोडून द्या. पण संत मंडळी हे जगाला पोषक आहेत. का पोषक आहेत? देवाची आठवण करून देतात. हे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. आणि या दृष्टीने तुकोबारे म्हणतात आम्हाला बाकीचं काही नको, देवाचं स्मरण राहण्याकरता संत संग सदा सदा. 8 दिवसापुरतं नाही, आषाढी कार्तिकीला नाही, वारीच्या टायमात नाही, सदा संत भेटावेत. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना संताच्या संगतीत जगावं. म्हणून संताची संगती अकळावा श्रीपती. कितीतरी प्रमाण आहेत. आमचे गायक वादक गुणवान मंडळी असतात. नुसते गायक वादकच नसतात, ते कीर्तनकारही असतात. त्यामुळे कुठली अडचण नसते प्रमाणाला. पण आपला टाइम संपून जातो ना. त्यामुळे आपण थांबूया. संत संग दे सदा. असा संताचा संग दे, तुझं स्मरण आम्हाला राहू दे. आणि हे सगळं स्मरण तुझं करत असताना शरीर संपणारच आहे, एक दिवस जाणारच आहे. आयुष्य जात आहे काळ जपतशी स्वहिताचा घोरवा. आयुष्य जाणार आहे, नाशिवंत देह जाणार. आयुष्य खातो सगळ्याला माहित आहे. ऐकणाराला माहिती आहे जाणारच आहे, सांगणाराला पण जाणारच आहे. पण काही खरं खरं काही अनुभवापर्यंत कुणी जात नाही. याकरता तुकोबारायांनी एक अभंगच लिहिला पंचतंत्रातला. एक वाघ भुकेने परेशान झाला. त्याचं वय झालेलं होतं. शिकार करण्याकरता पळता येत नव्हतं. म्हणून एका ठिकाणी बसला, शांत बसला. 2 दिवस झाले खायलाच नाही. कर्मधर्म संयोगाने एक कोल्ह असं सहज फिरत फिरत चाललं होतं. त्याने वाघाला पाहिलंच नाही. गपकन वाघाच्या जवळ आलं. ते एकदम वाघाने लगेच त्याला असं पकडलं. थांब 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 थांब. कोल्हा असं लटलट कापत होत. घाबरला, आता काही आपलं खरं दिसत. पण वाघ थोडा समजदार होता. वाघ म्हटला कोल्हे बा बैस म्हणले थोडस, तुला 2 मी परमार्थातल्या गोष्टी सांगतो. मी ऐकले नाही म्हणे. बस बैस म्हणे. म्हणले काय सांगता सांगा. म्हटले मी ऐकलेलं आहे की अन्नदानासारखं पुण्य जगात दुसरं कोणतंच नाही. देणे को अन्नदान, देणे को हरिनाम. अन्नदानासारखं पुण्य दुसरं कुठेच घडत नाही. अन्नदान केलं पाहिजे, कोणाला भुकाने मरून देऊ नये. अन्न जर मिळालं तर त्याचा प्राण जगतो. काय पुण्य आपल्याला तयार होतं. असा वाघाने उपदेश सुरू केला. आणि कोल्ह मुंडकं हलायला लागलं. म्हणले वा वा वा, वाघी उपदेशीला क्वाला. सुखी खाऊ द्यावी. 2 दिवसापासून भूक लागलेली आहे. किती पुण्य होईल म्हणे तुला, तुझा देह परोपकारार्थ खर्च होईल. असा उपदेश सुरू झाला. पण ऐकणारा कोण होता? तुमच्या ध्यानात आला आता. सांगणारा जरी वाघ होता, पण ऐकणारा हे दुसरं कोणाचं नाही, हे मन तुमचंच आहे. विठाला हे सांगणारच ऐकणारच आहे. वाघ उपदेश लागला. मला म्हणला वा वा वाघोबालाही उपदेश चांगला केला, खूप चांगला योग आला म्हणले. पण मी पण असं ऐकलेलं आहे त्या जैन धर्मामध्ये उपोषण केल्यावर मेल्यावर माणूस उत्तम गतीला जातो. तसं तुम्ही सुद्धा उपवास करून मला, तुमची गती चांगली होईल.
कोलं वाघायला शिकवते वाघ कोल्याला शिकवते. तुकोबाराय म्हणतात ती ठाका ठाकाची गाठ पडली. तसं सांगणार तर नाही ऐकणार तर सध्या तरी महाराष्ट्रात चालू आहे. विठाला उपदेशाला असा प्रकार सगळं चालू आहे. तुकोबारायने अभंग त्याच्याकरता दिलाय, हे दुसऱ्याकरता नाही. अभंग अति सुंदर अभंग, एक एक अभंग जर आपण वाचला आणि त्याच्या अनुभूतीकडे गेलो, अर्थाकडे गेलो तर एका अभंगात आपलं कल्याण होऊ शकतं. इतके सुंदर शब्द तुकोबारायचे आहेत, इतके सुंदर शब्द ज्ञानोबारायचे आहेत. म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे महाराष्ट्रातलं खरं हे नुसते संत नाही आहेत, तर त्यांनी वाङ्मय आपल्याला दिलं. वाङ्मय जे दिलं ते उपनिषदाचं उपनिषद तत्वज्ञान, जे म्हणतात वैदिक तत्वज्ञान, ते तत्वज्ञान आपल्याला दिलं. आपल्याला इतर गोष्टी नाही सांगितल्या, फालतूपणा नाही सांगितला, वेगळं काही व्यंग निर्माण केलं नाही. खोलीत घेऊन अंगावर रगी चादरी टाकून कान मंत्र देत बसले नाही. अति सुंदर उपदेश केला, उघडा उपदेश केला. बाबा याच्यात तुमचं कल्याण आहे, तुम्ही असं राहा, असं खा, असं वागा, असं करा, असं चला. या मार्गाने विधी सगळे सांगितले. विधी ते पाळीत, निषेधा गाळीत, मज देवनी जाळीत सर्व फळे. पण अशा पद्धतीचे अनेक उपदेश एका एका मूवीमध्ये आहेत, एका एका अभंगात आहेत. या दृष्टीने श्री तुकोबाराय आपल्या आम्हाला सांगतात की हे शरीर आहे ना देवा, जाणार आहे. मला माहिती आहे जाणार आहे, हे काही राहणार नाही. पण माझी मागणी अशी आहे, हे शरीर गेलं तरी चालेल, राहिलं तरी चालेल. नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे अथवा शब्द पुढचा पांडुरंगी जावं अथवा राहावं. राहिला तर भजन करणारच आहे, आणि नाही राहिला तरी भजन. त्याकरता पुन्हा मी जन्माला येईल आणि तुझं भजन करील. आम्हाला गर्भाला घाल शेवटच्या चरणामध्ये. तुकावानी Ah
माझी सर्वतोडी जोडी माझी सर्वतोडी हे माझी देवा तुझा विसरण भावा गुण गायनावले हेची माझी सर्व लोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा त्याकरिता तुका म्हणे गर्भवासी चुकी घालावे आम्हाशी जन्माला येणं म्हणजे काही लय मस्त गोष्ट आहे असं काही नाही, त्रासदायक आहे. आपल्याला ते कळत नाही, आपल्याला आठवत नाही म्हणून बरं आहे. तर पोटात असताना किती दुःख असतं हे आपल्याला फक्त अनुमानाने अंदाज काढतोय. आपल्याला आपलं आठवतं का? हे देवाने चांगलं केलं की नाही, काय आठवण राहत नाही. ते आठवण जर राहिली असती तर माणूस बेजार झाला असता. स्वभाव आहे विसरणे, नैसर्गिक स्वभाव आहे. पशु पक्षी कुत्रे मांजर गाई वासरं हे लवकर विसरतात. माणूस थोडा विसरतो आणि विसरतो. विसरणं हा चांगला गुण आहे. विसरणं जर नसतं तर माणूस जगलाच नसता. कारण अनंत दुःखातून तो येत असतो, नेहमी येतो. पण त्याला माहिती आहे एवढं संपलं की मी सुखी होणार आहे, एवढं दुःख संपलं की मी सुखी होणार आहे, असा तो चालतो. आशेने असा चालत राहतो. पण तो कधी सुखी होईल, व्यवहारातल्या प्रपंचातल्या कुठल्याही साधनाने तो सुखी होईल असा शास्त्राचा निष्कर्ष नाही. शास्त्राचा निष्कर्ष असाच आहे, जगाला सोडल्यानंतर आत्मज्ञान झाल्यानंतरच मनुष्य सुखी होतो. ब्रह्मज्ञानानेच मनुष्य सुखी होतो, अर्थात देवदर्शनाने सुखी होतो. शास्त्राचा संताचा निष्कर्ष आहे. आपल्याला त्या निष्कर्षाला जायचं असेल तर अशा पद्धतीने परमार्थ केला पाहिजे, शुद्ध परमार्थ केला पाहिजे. शुद्ध परमार्थ जर आपण केला तर संतासारखे आपण सुखी होऊ शकतो. कारण संत म्हणजे सुख, सुख म्हणजे संत. सर्व सुखे याजी येथेची ओळले, संतांचे देखिले चरणांबले. म्हणून तुकोबाने म्हणतात आम्ही जन्माला येऊ ते दुःख आम्हाला दुःख वाटणार नाही. का वाटणार नाही? कारण आम्ही एका नशेत राहू. पंचनशेत हरिनामाच्या. हे लोक नशेत राहतात, त्याला दुःख वाटत नाही. बरं कशाच दुःख वाटत? काही लोक दिवसभर काम धंदा करतात, कुठेतरी हमाली करतात, शहरात काम करतात, चांगले असतात बिचारे, कीर्तन ऐकणारे राहतात. पण तेच आम्हाला भेटल्यावर सांगतात महाराज संध्याकाळी थोडी घ्यावाच लागते. म्हणले का? म्हणजे त्याशिवाय झोपच येत नाही. म्हणले का? कारण दिवसभर काम करावं लागतं, संध्याकाळी जेवण करून एक घेतले का सकाळ लोक जागच घेतली. दुःख विसरले की नाही? नशा ही माणसाला दुःख विसरायला तेवढ्यापुरतेच विसरतं. बरं ते जागा झाल्यावर अनंत दुःख घेऊन उभा राहते. ते घातक आहे. फक्त माझं उदाहरण याच्यात करता विसरायला लावते. विसरता येतं त्यामुळं, नशेमुळं. मग आपण कोणती नशा घ्यावी? वा, राम नामाची नशा घ्यावी. आणि त्या नशेत एकदा मनुष्य गेला की जगाचं काही झालं तरी त्याला कशाच काही होत नाही. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कंगोर. आणि म्हणून देवा आम्हाला तू जन्माला घाल, तुझ्या भजनात जन्माला येऊ, जन्मल्यापासून भजन करीत राहू, आणि भजन करीत करीत वैकुंठाला जाऊ, आणि पुन्हा यायचं काम पडलं तर पुन्हा
येत राहू म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे ये घालावे आम्हाशी. यथामती यथा अवकाश जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाचं मी चिंतन आपल्या पुढे मांडलं. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, गुरुवर्य जयराम बाबा भोसले, आळंदी देवाची. आमचा बराचसा काल जयराम बाबाकडे गेला, जोग महाराज संस्थेमध्ये गेला. व माझे पिता श्री गुरुवर्य रखमाजी महाराज नवले हेही आळंदीचे विद्यार्थीच आहेत. एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था या नावाने आम्ही श्री क्षेत्र पैठणमध्ये कार्य करीत असतो. जवळजवळ 45 वर्ष होत आले. माझे पिताश्री आणि मी त्यांच्याबरोबर हे सगळं करीत आलो. आता थोडंसं मी शांत झालो. 100 विद्यार्थी आमच्याकडे आहेत. आपल्या गावातील पवार कुटुंबियातले जेवढे महाराज असतील सगळे महाराज ध्यानात आणून घ्या. कोणाचे नाव घेत नाही मी. म्हणून ही मंडळी आळंदीला होती. आळंदी नंतर श्री क्षेत्र पैठणला आले. पैठणला आल्यामुळे त्यांचे आमचे संबंध आले आणि त्या संबंधातून आपल्या गावाला येण्याचा प्रसंग प्राप्त झाला. काहीतरी संबंध येतो, कुठेतरी ऋणानुबंध असतो आणि त्या ऋणानुबंधातून आपल्या गावाला मला वाटतं ही 3री वेळ असेल मला येण्याची. मला असं वाटतं आपल्या गावचे मदन महाराज पवार, आता काही महाराज राहिले नाही काय माहित नाही मला, पण सर गाव त्यांना महाराजच म्हणता येईल. मदन महाराज त्यांनी मला प्रथम एकदा आले होते घेऊन आपले सहज फिरत इष्टीने आम्ही आलो. त्यांच्याकडे मुक्काम झाला. त्यांचे वडील एवढा वय झालं, अजून टाळ घेऊन उभे आहे ना, ऑपरेशन झाले. परमार्थाची आवड आहे. आवड म्हटल्यानंतर तिथे कशाची पर्वा नाही. म्हणून सुंदर परमार्थिक वातावरण, सर्व परिवार, त्यांचे बंधू महाराजांचा माझा जवळून परिचय आहे. हे सर्व मंडळी त्यांच्यामुळे आपल्या गावाला येणं घडलं. सर्वांचं दर्शन झालं. भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा योग प्राप्त झाला. आमचे मृदंगाचार्य, सुंदर गायनाचार्य, अगदी सुसंबद्ध प्रमाण वेळेवर जिथल्या तिथे त्याला खूप महत्व असतं. नाही तर टाळकरी, बऱ्याच गावाला सगळे टाळकरी असे राहतात की ते टाळकरीच राहतात. निधी अतिशय सुंदर वातावरण. अशा या पवित्र वातावरणामध्ये भगवंताच्या चरणी सेवा समर्पित आहे. सगळ्या जगाने आदिपुरुषाची सेवा करून सुखी व्हा. शब्द काय आहेत माऊलीचे लक्षात ठेवा. माऊली माझी सेवा करून सुखी व्हा म्हणत नाही. सगळ्या जगाने आदिपुरुषाची सेवा करून सुखी व्हावं असं ज्ञानोबाईचं हृदगत आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी आणि भजी जो काही शब्द आहेत, एक एक शब्द ज्ञानोबाईंचा अतिशय महत्वाचा आहे. आदिपुरुषाची सेवा करून सुखी व्हावं असं ज्ञानोबाई साधू संतांचं हृदगत आहे. त्या हृदगताला जाणून आपण परमार्थ करूया. तुमच्या आमच्याकडून शुद्ध परमार्थ हो आणि आपला परमार्थ समाधानापर्यंत जाऊन पोहोचो. हीच अपेक्षा, हीच मागणी देवाकडे करतो. अशा बोलण्याला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर